बरं सर, आता मग 5 ऑगस्ट पासून पावसाची उघडीप 15 ऑगस्ट पर्यंत उघडीप राहणार का सर? हो, नक्की उघडीप राहील. बरं. कोकणात अधूनमधून पाऊस राहील. महाराष्ट्रामध्ये विदर्भाच्या पूर्व भागात थोडा पाऊस राहू शकतो, कारण असं असतं की आता मान्सून ट्रफ ही हिमालयाजवळ गेलेली आहे. हं, हं, हं. आणि जेव्हा हिमालयाजवळ असते ऑगस्टमध्ये, तेव्हा पहिले 15 दिवस हे कमी पावसाचे असतात आणि ते दरवर्षीच असतात. त्याच्यामुळे आपल्याला यदाकदाचित विदर्भाच्या काही भागात पाऊस राहू शकतो आणि कोकणात राहू शकतो. बाकी ठिकाणी मात्र 6 तारखेपासून जवळपास 15 तारखेपर्यंत कमी पाऊस राहील. आणि मग 15-16 तारखेपासून एक नवीन डिप्रेशन क्रिएट होईल विदर्भाच्या जवळ. हं, हं, हं. आणि ते आपल्याला मग पुन्हा एकदा महाराष्ट्राकडे जर सरकलं तर हं. बऱ्यापैकी पाऊस देऊन जाईल. पण बरं. याचा प्रभाव कोकणापर्यंत जाणार नाही. हं, हं. उत्तर मराठवाडा आणि विदर्भापुरताच मर्यादित राहील आणि ते मध्य प्रदेशकडे निघून जाईल. बरं सर, मग आता 15 पासून मग पुन्हा पावसाचा जोर वाढणार, म्हणजे आयोडी पुन्हा सकारात्मक होऊन सगळीकडे पाऊस राहील, जोरदार राहील का सर? तसं नाहीये. आता इथून पुढे डिप्रेशन तयार होतील हां, हां, हां. किंवा कमी दाब तयार होतील आणि त्या सिस्टम कोणत्या भागातून जातात त्या ठिकाणी पाऊस राहणार आहे. बरोबर. त्यामुळे सर्वदूर पाऊस तो राहणार नाही. परंतु आपण ज्या भागात आता साधारण म्हणजे आपण सांगितलं विदर्भ, मराठवाडा, हं, पश्चिम हं. महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र या भागात पाऊस होण्याची शक्यता या उतरत्या कालावधीमध्ये जास्त असते. जास्त असतं. आणि कोकण आणि घाटमाथ्यावर पाऊस कमी होतो. हं. बरोबर आहे सर, म्हणजे महाराष्ट्राच्या म्हणजे उत्तर भागातून जास्त डिप्रेशन जून जुलैमध्ये जात असतात आणि ऑगस्ट आणि सप्टेंबरला मध्यातून जातात, असल्यामुळं यंदा हो, पाऊस म्हणजे हां, हां, या कारणामुळे जास्त होईल. हो, हो. ठीक आहे, ठीक आहे. ओके सर. शेतकरी बांधवांना समजेल अशी सविस्तर माहिती दिली सर, याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. ओके, धन्यवाद.